नमस्कार. मला कमेंट्स आलेली की मेहंदी केसांना अप्लाय कशी करायची, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बनवा. तर इथे मी मेहंदी घेतलेली आहे गोदरेज नुपूर, आणि ही मी पूर्वी यूज करायची. मग मधल्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी पुन्हा आपलं केसांना ब्लॅक कलर, केसांना ब्लॅक करण्यासाठी अमोनियाचंच लावले प्रॉडक्ट. पण खूप त्याचे केस एकदम हे होतात, ते गळायला लागतात. तर ह्या मेहंदीमध्ये सर्व ॲड आहे. बहुतेक भरपूर जणांचं आता पुन्हा मी घेतली आहे लावायला. तर ही भिजत ठेवायची आपल्याला. तर मी पूर्ण डे आणि नाईट, आता दुपारचे वाजलेत 1, तर ही मेहंदी आपल्याला केसांना अप्लाय करायची आहे, लावून ठेवायची आहे. आता उन्हाळ्यातच चांगली असते, थंडावा पण, आणि केसांची ग्रोथ होण्यासाठी, वाढीसाठी, पुन्हा केस सिल्की शायनी राहण्यासाठी, दाट होतात, त्यासाठी मेहंदी अप्लाय करायची असते. परत व्हाईट केस, ब्लॅक पण, म्हणजे नॅचरल असे लुक, रेडनिश कलर येतो. व्हाईट तसे ते होत नाहीत ब्लॅक. इथे मी अशी लोखंडी कढई पण घेतलेली आहे, बघू शकता. ही मी घरात स्वयंपाकाला घेतलेली, आणि मेहंदी भिजवण्यासाठी पण खास घेतलेली लोह्याची जाड कढई आहे बघा. खूप वजन आहे ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामधलं जर फूड खाल्लं, काही बनवलेलं भाजी वगैरे, ती पण आपल्याला ऑटोमॅटिक लोह मिळतं याच्यामधून. तर हे लोह मिळण्यासाठी मी लोखंडी कढई घेतलेली आहे. केसांना लोह उपयुक्त असतं. आणि प्लस मेहंदी, प्लस इथे मी पाणी घेतलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये मेथीचे दाणे, तांदूळ आणि राईस वॉटर, आणखीन चहापत्ती उकळवून घेतलेली आहे. हे थंड करून घेतलं आहे, आणि आता मी हे तुम्हाला सर्व शेअर करते. तर आपण हे पॅकेट फोडून यामध्ये घालूया, आणि ह्या पाण्यासोबत ही मेहंदी भिजवूया. बघत राहा व्हिडिओ, स्किप न करता. हे पूर्ण 1 पॅकेट लागेल मला. केस माझे लॉंग आहे. पाणी अजून लागेल आपल्याला. हे 80 रुपयाचं पॅकेट आहे. माझं पहिलं असंच रुटीन होतं. मध्ये 1 वर्षापासून मी थोडंसं पटकन पार्लरमधलं वगैरे लावून घेतलं. हे पाणी आपण ॲड करून थोडं थोडं मेहंदी भिजवून घेऊया. अजून पाणी लागेल आपल्याला. किती पाणी आहे, थोडं थोडं घालूया, आणि एकदम पातळ पण कधी. माझी केस तेवढीच आहे. मेथी दाणा, जिरा, हे तांदूळ, चहापत्तीचं पाणी. त्याच्यात लिंबू पण ॲड करू शकतात मी. अंडा मला एवढं नाही ॲड करायचं, फक्त ॲलोवेरा जेल ॲड करते. जास्त तुम्हाला पातळ नाही करायची, म्हणजे गाठसर ठेवायची. आता मी ॲलोवेरा जेल घालते. इथे बघू शकता मी पतंजलीचं घेतली ॲलोवेरा जेल. पूर्ण 1 चम्मच घ्या. ऑइल पण घालायचंय, मिक्स करून घेऊया. अशी तोडलेली झाडाची पण ॲलोवेरा जेल चांगली असते. थोडंसं कोकोनट ऑइल, बस. आपल्याला जास्त पातळ नाही करायची.
राहिलेली मी प्राचीला लावते. आपण झाकून ठेवूया. असं पण ठेवून देऊ. इथे बघा फ्रेंड्स, मी आता डब्यामध्ये सगळी मेहंदी भरून घेतली. 2-2.5 तास ठेवली. जिमला जाऊन आले 1 तास आणि आता जेवली. आता 4 वाजलेत. आता ती बोलली घेऊन या, लावून देते. आता तिथं किती शूटिंग होईल माहीत नाही मला. घेईल मी आणि तुम्हाला मग संपूर्ण व्हिडिओ पहा आणि उद्या मग केस धुतल्यानंतर दाखवते. घरात मी लावू शकते. हात बघा असे होतात, नको हात काळे काळे होतात. आता पार्लरमध्ये जाऊन लावूया. पेंट करतायत वॉलला असं सुंदर. इकडं पण मी आले नेहमीच्याच माझ्या पार्लरमध्ये, तर ती केसांची लेंथ बघत होती आणि ते पहा, तर मी नॅचरल ब्लॅक मेहंदी लावून 1 महिना झाला होता. 14 एप्रिलला लावलेली. तर आता मी ह्याच्यात ब्लॅक वगैरे काही नाही टाकलेलं. आपलं केसांची चांगली ग्रोथ होण्यासाठी आणि जाड घने होण्यासाठी, केस गळणं थांबण्यासाठी लावले. 1 तास लागला. असं तिने कवर वगैरे लावून दिले. तर धुवायला 2 तास. चेहरा वॉश केला. आयब्रो पण केलेले ना. आता ही 2 तास ठेवायची. कारण काढलं का ते मी पाणी नंतर कसं इकडून गळतं त्याचं, अशी सुकू द्यायची. अशी लावून आली बघा. तासच बसावं लागेल चेअरवर. दुसरी कामं करून घेते. कपडे मी चेंज केले. ही एक कॅप ठेवली आहे. चहा बनवते. आता रात्रीचं जेवण 1 तास झालाय. 6ला 1 तास होईल. 7ला 2 तास होतील. 9ला धुवेल मी, वॉश करेल 9 वाजता. 5:30 झालेत. चहा ठेवलाय. कढई धुवून ठेवली. हा ब्लॅक कलर त्याच्यामध्ये नॅचरल उतरतो, मग काळे होतात. छोटा तुकडा घ्या. विलायची एक. गरमी असल्यामुळं एवढंच घ्यायचं. छान शिजू द्यायचं. नंतर गरम गरम दूध टाकायचं. चहा एकदम छान होता. चेहरा मी वॉश केला. नंतर मी कॅप लावून कपडे काढून टाकले. तर रात्रीचं जेवण करते. झोपायच्या अगोदर वॉश करते. एसी पण ऑन आहे. जिसकी जो नोटिंग है वो नहीं की गई है. मिट्टी का जो मिट्टी इथे बघू शकता 9 वाजत आले आणि अशा प्रकारे मी लावलं. पार्लरमध्ये लावून आले म्हणून ठेवून घेतले आणि वॉश केले. खूप पाणी लागतं. आता थोडंसं सुकेपर्यंत. नेक्स्ट डेला बघू शकता, कारण मी झोपून गेले रात्री. चेहऱ्यावर पण कसं झालं. केस हे पण झाडले पण नव्हते, घनदाट असे फे झाले. ही आपली जुनी पद्धत. आता ओले नाही आहेत, पण गुंता जाण्यासाठी मी असं झालेलं आहे.
पार्लरमध्ये ऑइल मसाज करून येते आणि उद्या शॅम्पू करायचं. तर उद्या मी तुम्हाला शॅम्पू केल्यानंतर दाखवते. नेक्स्ट डे वॉटर भरपूर पाणी लागतं केस धुताना. ही मेहंदी लावल्यावर वॉश करायचे कसे तेवढेच पैसे घेणार डबल. शॉर्टवर तुम्ही पाहिलं असेल. व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता मी केसांना खूप म्हणजे ॲलोवेरामुळे सिल्की, तरी मी ऑइल विसरले टाकायचं. आता ऑइल मसाज करणार आहे म्हणून मी ऑइल नव्हतं पण माझ्याकडे कोकोनट ऑइल. केसांची गळणं, ग्रोथ, चमक येते. एवढेच मेहंदीचा तो चोथा असतो ना, तो पण पडतो खाली. दाखवते मी रात्री तशीच झोपली बांधून. बॅक कॅमेरा असं पडतो मेहंदीतला चोथा. चला आज मॉर्निंगला जिमला जाऊन येते. जेवणाच्या अगोदरच छत्री पण घेतली आहे, क्रीम पण लावली आहे. सन काय ते. चला आता झालं जिम. ऊन खूप आहे. छत्री घेतली. आमचा बघा हा भाग सगळा कलर केलाय. पनवेल महानगरपालिका. आणि स्वच्छ पण आहे गल्ली. बघा मेसेज काल लिहित होते, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. सुका कचराचा डब्बा, ओला कचरा हिरवा डब्बा. असं छान आता स्वच्छ ठेवायला लागले. आणि ह्या गल्लीतूनच जाते ना जिमला. घरी आले आता दुपारचे 1 वाजले. तर आता झटपट आपण कोळंबी प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहोत. तर हा तांदूळ मी भिजवून घेते थोडा वेळ. आणि नंतर हा एकदम सुट्टा भात होतो. कोळंबी आता बिर्याणी दुपारच्या लंचमध्ये. तर ह्याच्यात खडे मसाले घालून घेतले. कोळंबी स्वच्छ धुवून कोकम आगळ लावले, मीठ, हळद. आणि हा संपूर्ण मसाला, कच्चं वाटण, कांदे, टमॅटो, खोबरं, लसूण, अद्रक. तर हे कोळंबी फ्राय करून मसाला ॲड करून नंतर तांदूळ फ्राय करून घ्यायचे त्याच्यातच. आणि गरम पाणी घालायचं. आपली प्रॉन्स बिर्याणी तयार होईल. जिमवरून आले, अशी वेणी वगैरे घातलेली. सकाळचंच वर्क म्हणजे एक्सरसाइज करून यायची. आता जेवणार आणि मस्त अशी झोप घेणार. बिर्याणी खाणार, प्रॉन्स बिर्याणी. बघू शकता लोणचं तोंडी लावायला. ही कोशिंबीर आपली घरातच बनवलेली. काकडी, कांदा. आता मिस्टर आणि मी जेवते आणि थोड्या वेळाने वामकुशी म्हणजे झोप, थोडीशी रेस्ट करणार आहोत. चम्मच द्या. तर या जेवायला तुम्ही पण. टीव्हीला बघा आपलं चॅनल लावून. आता दुसरं काहीतरी बघतायत.